अरे काय झालं? असं कसं झालं रे वामण्या? असं कसं झालं? रडू नकोस परशू. काय झालंय? सुगंधा कुठे आहे? माझी सुगंधा गेली. काय? डॉक्टरांकडे जात असताना आम्हाला दोघांना ऍक्सिडेंट झाला आणि हॉस्पिटल मध्येच गेली. तू काय बोलतोयस? तुला कळतंय ना? अरे बाबा, हॉस्पिटल मध्ये गेली म्हणजे ऍडमिट व्हायला गेली. आता कसं होणार माझ्या सुगंधाचं? कसं होणार माझ्या सुगंधाचं? कसं होणार? त्या सुगंधाला तिथे एकटी हॉस्पिटलमध्ये टाकून आलास. आम्ही आलो असतो तेव्हा तिथे. तुमचा एक कुणाचा विश्वास नाही माझ्यावर. कसा पाहिजे फोन करायचं तुम्हाला? तिचा काका आलाय तिथे बसलाय तो, म्हणून मी इथे आलो. काका आलाय का? पहिल्यांदा काय तर ही प्रेग्नंट आहे, त्यानंतर काय तर आपण बाळाचा विषय काढला, अबॉर्शनचा विषय काढला, तर ही गावाला निघून गेली, गायब. मग तिकडच्या कुठल्या तरी डॉक्टरची चिठ्ठी आणून दाखवली आपल्याला. मग अचानक तिचा काका काय येतो, त्या दोघांचं लग्नच काय लावून देतो, आणि पुन्हा बाळाचा विषय काढला तेव्हा आताचा हा ऍक्सिडेंट. आत्या, त्या बाळाच्या बाबतीत जे काही घडलंय ना ते सगळं आपल्या अपरोक्षच घडलंय. मला तर सगळं खोटच वाटतंय. म्हणजे हे सगळं मुद्दाम करतायत असं वाटतंय का तुम्हाला? असं वाटायला भाग पडतंय सगळंच प्रकरण. मेजर साहब, I really wanted to thank you for everything you did for us. सर, थैंक यू बोल के आप मुझे शर्मिंदा कर रहे हैं. अगर आपको किसी का शुक्रिया ही करना है तो अपनी पत्नी का कीजिए, क्योंकि आज जो कुछ भी अच्छा हुआ है सब उन्हीं की बदौलत. मेजर साहब, आप जब भी मुंबई आओगे हमारे घर जरूर आना. जरूर जरूर सर. टेक केयर एंड हैव अ ग्रेट लाइफ अहेड. विश यू द सेम मेजर साहब. थैंक यू. चला साहेब. असं चालू ठेवा, म्हणजे बघ सगळं आपोआप आपल्या मनासारखं होईल. बघा, होणार होणार, सगळं आपल्या मनासारखं होणार. पण तू जरा दिवस तिथंच राहा त्या बोडक्या बरोबर. मी इथं तुला फोनवरनं सगळी माहिती सांगत जाईन, इथं काय काय घडते ते, कळ का? आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घे. ठेवू का फोन? हा ठेवते फोन. तुझ्याशी बोलायचं होतं जरा. बोला. हे बघ, नरसिंह आता घरी येतोय. काय सांगते काय? मग माझ्या बायकोला बघून त्याला लय आनंद होईल. तेच सांगायचंय मला तुला. त्याच्या समोर कुठलाही आचरटपणा करू नकोस. ह्याच्यात काय ना आचरेटपणा? मग त्यानं सुनमुख बघायला नको. परशू, घाई नकोय. मला विचारल्याशिवाय काहीही करायचं नाही या घरात. ठीक आहे बाई, नंतर विषयावर बोलू आपण. आता जाऊन येतो हॉस्पिटलमध्ये. हा, काय निरोप असेल तर सांग. जा ना बाबा, जा तू. बाबा, या घराला, घरातल्या माणसाला तुमची खूप गरज आहे बाबा. वेलकम बॅक भाऊजी.